अग्निशामक विभागाच्या रेस्क्यू ऑपरेशनने लिफ्टमध्ये अडकलेल्या चौघांना सुखरूप बाहेर काढले. पंडित कॉलनी येथील सिद्धिपूजा बिझनेस सेंटर इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर लिफ्टमध्ये 4 जण अडकल्याची घटना शुक्रवारी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास घडली. इमारतीतील फायनान्स कंपनीच्या कार्यालयात असलेले 4 कामगार त्यात अडकले होते. लिफ्टमन तसेच सुरक्षा रक्षक कुणीही नसल्याने अडकलेल्या चौघांना मदत मिळण्यास अडचण निर्माण झाली होती. अडकलेल्या कामगार तरुणांमधील एकाने इमारतीचे चेअरमन तसेच अन्य लोकांशी संपर्क साधत त्यांना मदत पाठविण्याचे आवाहन केले. अग्निशामक विभागास घटनेची माहिती मिळाली. घटनास्थळी दाखल झाले. सुदैवाने अग्निशामक कर्मचारी अवघ्या काही वेळात घटनास्थळी पोहोचल्याने त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. लिफ्टची मास्टर चावी नसल्याने दरवाजा उघडण्यास अडचण निर्माण झाली. शेवटी अग्निशामक पथकाने वेळ वाया जाऊ न देता हायड्रोलिक स्प्रेडरच्या सहाय्याने दरवाजा तोडून चौघा तरुणांना सुखरूप बाहेर काढले. यश पाटील, कुणाल चावले, प्रशांत दानी आणि पलानी तेवर अशी सुटका करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. माझं नाव यश कृष्णा पाटील आहे. मी इथं सिद्धिपूजा बिझनेस सेंटरमध्ये 4थ्या मजल्यावरती होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड या कंपनीत आम्ही काम करतो. आमचं काम आटपून साधारण 10:30च्या आसपास आम्ही ऑफिसवरून निघालो. 4थ्या मजल्यावरती ऑफिस आहे आणि ऑफिसवरून निघाल्यावरती लिफ्टमध्ये गेलो. आपल्याला जायचं होतं आम्हाला ग्राउंड फ्लोर दाबलं, पण सेकंड फ्लोअरला लिफ्ट बंद पडली आणि बंद पडल्यानंतर आम्ही बऱ्याच वेळेस आवाज दिला कोणाला, पण बाकी बाहेरून कोणाचा रिस्पॉन्स आलेला नव्हता. त्याच्यानंतर जे आमच्याकडे नंबर होता, जे चेअरमन आपल्या सोसायटीचे चेअरमन, त्यांना कॉल केला. ते बोलले की चावी तर आमच्याकडे पण नाहीये, तुम्हाला एक नंबर पाठवतो. त्यांनी थोडा वेळ नंबर पाठवला. त्यांना पण कॉल केला, पण त्यांच्याकडनं पण काही रिस्पॉन्स आला नाही. मग आम्ही नाशिक येथील आपल्या अग्निशमन दलाला कॉल केला, फायर ब्रिगेड यांना. मग ते बोलले की आम्ही लगेच येतो. तुरंत ते आले, पण 5-10 मिनिटांमध्ये लगेच व्हिजिट पण झाली आणि काढलं पण आम्हाला. तुझ्यासोबत किती लोक होते? मी आणि अजून 3 लोक होते. काय नाव त्यांचं? प्रशांत दानी, कुणाल चावडे आणि पलानी तेवर. तुझ्या बरोबरच ते जॉबला आहे? हो, आम्ही सोबत एकाच कंपनीत जॉबला आहे. आणि कॉल कोणी केला होता? तू कोणाला फोन आला? आम्ही पहिले आमच्या ऑफिसमधले जे आमचे कलिग्स आहेत त्यांना इथे बोलवलं. एक लेडीज आहेत त्यांना इथे बोलवलं आणि त्यांना मग आमच्याकडे कारण की लिफ्टमध्ये अडकल्यामुळे नेटवर्क नव्हतं मोबाईलला. त्यांना सांगितलं की तुम्ही त्यांना कॉल करा. मग त्यांनी कॉल केला. मग तुम्ही लोक आले. सर, फायर ब्रिगेडची गाडी आली होती, अचानक काय घडलं होतं आणि काय? सर, अग्निशामक दलाला मुख्यालयामध्ये 22:15 आम्हाला कॉल आला की काबरा शोरूम इथे सिद्धिविनायक जी बिल्डिंग आहे त्या ठिकाणी इमारतीमध्ये लिफ्टमध्ये माणसं अडकलेली आहेत असा आम्हाला कॉल आला. त्यानुसार आम्ही ताबडतोब रवाना झाल्यानंतर या ठिकाणी आल्यानंतर लिफ्टमध्ये माणसं अडकलेली होती. आम्ही आमच्या पद्धतीने जाऊन त्या ठिकाणी सगळी पाहणी केली. त्यानुसार तिथल्या कुठल्याही प्रकारची जी इमर्जन्सी की असते लिफ्ट उघडण्याची, ती तिथे अवेलेबल नव्हती किंवा तिथला कुठलाही सिक्युरिटी त्या ठिकाणी उपलब्ध नव्हता. इमर्जन्सीमध्ये ज्यावेळेस कॉल होतोय लिफ्टमध्ये माणसं अडकतात त्यावेळेस त्या इमारतीमध्ये ती काळजी घेणं गरजेचं असतं, पण त्या ठिकाणी कोणी उपलब्ध नव्हतं. आम्ही गेल्यानंतर आम्ही आमच्या पद्धतीने पर्यायाने लिफ्ट उघडण्याचा प्रयत्न केला, परंतु ती लिफ्ट काही उघडली नाही. त्यामुळे आमच्याकडे जे हायड्रोलिक स्प्रेडर असतं त्या स्प्रेडरच्या सहाय्याने आम्ही लिफ्टचे दरवाजे उघडले आणि त्यामध्ये अडकलेली ज्या 3-4 व्यक्ती होत्या त्यांना आम्ही सुखरूपपणे बाहेर काढलेलं आहे. किती लोक होते आणि काय नाव त्यांचं? 4 लोक होते, त्यांची नावं आम्ही घेतलेली आहेत. त्यामध्ये साधारणतः यश पाटील, कुणाल चावले, प्रशांत दानी, पलानी तेवर या व्यक्तींना आम्ही सुखरूपपणे बाहेर काढलेला आहे. हायड्रोलिक स्प्रेडरचा वापर करून आम्ही त्या नागरिकांची सुखरूपपणे सुटका केलेली आहे. आपण कोण कोण होतं या कार्यात? आम्ही नाशिक महानगरपालिका अग्निशामक दल मुख्यालय या ठिकाणी लीडिंग फायरमन दिनेश लासुरे, विजय शिंदे, वाहन चालक जयंत सांत्रस, कुटे, ठाकरे आणि गायकवाड आमचे ट्रेनी फायरमन हे या ठिकाणी मदत कार्यासाठी उपलब्ध झालेले होते. त्या पद्धतीने आम्ही तातडीने येऊन आमचं कार्य केलेलं आहे. आणि 4 स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.